तर डायोडचे प्रकार आणि त्याचं टेस्टिंग. वेगवेगळ्या प्रकारचे डायोड्स हे आपल्याला पाहायचे आहेत. इथे पहा, हे वेगवेगळ्या प्रकारचे डायोड्स आहेत. तर हा जो डायोड आहे हा काय आहे, रेक्टिफायर डायोड. हा सुद्धा दुसऱ्या प्रकारचा डायोड आहे, हा सुद्धा काय आहे, रेक्टिफायर डायोड. त्याच्यानंतर हे जे डायोड्स आहेत हे काय आहेत, लाईट एमिटिंग डायोड्स. यांना आपण म्हणतो लाईट एमिटिंग डायोड्स किंवा LED. हा जो आहे हा काय आहे, झिनर डायोड आहे. रेग्युलेटरसाठी जो वापरतो तो हा झिनर डायोड आहे. आणि हा एक जो आपण वापरतो हा रेडिओमध्ये स्पेशली वापरला जातो, डिटेक्टर डायोड्स. तर असे हे डायोड्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर तुम्ही नंबर पहा त्याचा काय आहे आणि त्याच्याप्रमाणे तो कोणता डायोड आहे आणि त्याचं पीक इनव्हर्स व्होल्टेज किती, फॉरवर्ड करंट किती, रिव्हर्स करंट किती, हे डाटा बुकमध्ये पाहू शकता. आता हा जो डायोड आहे ह्याचा काय असतात, 2 टर्मिनल्स असतात, ॲनोड आणि कॅथोड. तर कुठला टर्मिनल कसा आहे ते कसं ओळखायचं, तर इथे बघा ह्याच्यावर रिंग दिसते सिल्वर कलरची, ती म्हणजे काय आहे, कॅथोड, म्हणजे त्या डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल. हे दुसरी काय आहे जिथे रिंग नाही ते ॲनोड आहे, म्हणजेच डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल. तर अशा प्रकारे ह्या डायोडवर आपल्याला ओळखता येतं. हा डायोड काय आहे, जे इथे सरळ बाजू आहे ती काय झाली ॲनोड आणि हा जो कर्वेचर आहे तो काय झाला कॅथोड. हा डायोडचा एक प्रकार आहे. झिनर डायोडवर काय आहे, व्यवस्थित रिंग बघा, ब्लॅक कलरची रिंग आहे. ती ब्लॅक कलरची रिंग म्हणजे कॅथोड आणि इकडचा ॲनोड. अशा रीतीने हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण ओळखू शकतो. आणि हा जो LED आहे ह्याच्यामध्ये हे जे मोठं टर्मिनल आहे ते काय असतं, पॉझिटिव्ह असतं आणि छोटं टर्मिनल निगेटिव्ह असतं. किंवा आतमध्ये जरी तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर आतमध्ये जे मोठं टर्मिनल आहे ते निगेटिव्ह असतं आणि जे छोटं असतं ते पॉझिटिव्ह असतं. अशा रीतीने LEDचं आपण कन्स्ट्रक्शन आतमध्ये आपल्याला दिसतं, त्यामुळे ते कन्स्ट्रक्शनवरून आपण काय करू शकतो, त्याचा ॲनोड आणि कॅथोड ओळखू शकतो. ठीक आहे. बाकी सगळ्या ह्याच्यावर रिंग असते. हा डिटेक्टर डायोड आहे, ह्याच्यावर पण बघा रिंग आहे रेड कलरची. ती रिंग म्हणजे काय, कॅथोड आणि उरलेला ॲनोड. तर अशा रीतीने हे डायोड्स काय झाले सगळे आपण ॲनोड कॅथोड ओळखू शकतो त्याचे. आणि त्याचा आपल्याला आता फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस यांनी काय करायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे किंवा मेजरमेंट करायची. तर इथे बघा, फॉरवर्ड बायसला आपण हे मल्टीमीटर कसं जोडतो, ॲनोडला पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह. तर त्याच्यामध्ये करंट दाखवणार आपल्याला आणि मेजरमेंट आपण ती घ्यायची आहे. दुसरं आहे रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस जर आपण केलं तर कॅथोडला काय आहे, आपण इथे काय जोडलं, कॅथोडला पॉझिटिव्ह जोडलं आणि ॲनोडला निगेटिव्ह जोडलं. त्यामुळे हा रिव्हर्स जोडला गेल्यामुळे इथे करंट फ्लो होणार नाही. डायोड हा काय करतो, एकाच दिशेने त्याच्यात करंट वाहतो. तर आपण इथे आता मल्टीमीटर घेतलेला आहे. ह्या मल्टीमीटरवर आपण काय करणार आहे, डायोडची ही रेंज सिलेक्ट करतोय. डायोडची रेंज सिलेक्ट केल्यानंतर इथे ॲनोड आणि पॉझिटिव्ह आपल्याला माहिती आहे. हा ॲनोड म्हणजे पॉझिटिव्हला जोडायचा आणि हा निगेटिव्ह जो आहे तो कॅथोड म्हणून निगेटिव्हला जोडायचा. तर एक आपण इथे हा डायोड घेतलाय. पहिली फॉरवर्ड टेस्ट बघू आपण. हा जो आहे, ज्या रिंग आहे ती काय आहे, निगेटिव्ह आहे किंवा कॅथोड आहे. इकडे पॉझिटिव्ह जोडला, इकडे निगेटिव्ह जोडला. हे बघा, याच्यात करंट वाहतोय, दिसतोय का तुम्हाला, करंट वाहिला, त्याच्यावर काहीतरी रिडिंग आलं, ते रिडिंग नोट डाऊन करून घ्यायचंय. आता तेच आपण काय केलं, रिव्हर्स पोझिशन केली. रिव्हर्स घेतलं, इथे जो कॅथोड आहे त्याला आपण काय दिलं, पॉझिटिव्ह दिलं आणि ॲनोडला निगेटिव्ह दिलं. म्हणजेच काय झालं, रिव्हर्स बायस झाला. रिव्हर्स बायसला पहा, मीटर काय दाखवतोय, काहीच रिडिंग दाखवत नाहीये, म्हणजेच त्यातनं करंट वाहत नाही आणि रिडिंग आपलं येत नाही. म्हणजे डायोडचा उपयोग काय आहे, तर हा एकाच दिशेने वाहणाऱ्या करंट फक्त ऑन आणि ऑफ स्विच सारखा वर्क करतो, दुसऱ्या दिशेने त्याच्यात करंट वाहत नाही. तर हा काय झाला, रेक्टिफायर डायोड. असेच तुम्ही सगळे डायोड्स चेक करा आणि तुमचे रीडिंग्स जे आहेत ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. हा आपण एक LED पाहतोय. हे बघा, फॉरवर्ड आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲनोड कॅथोडला लावला, तिथे तुम्हाला हा LED ग्लो मिळाला. आणि जेव्हा आपण हा रिव्हर्स जोडू, पॉझिटिव्हला निगेटिव्ह
आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह, तेव्हा काहीच करंट वाहत नाही आणि LED ग्लो पण होत नाही. ठीक आहे, हा LED ऑफ कंडिशनमध्ये राहतो. आलं लक्षात? हे वेगवेगळ्या प्रकारचे डायोड्स आपण आयडेंटिफाय केले आणि त्याचे फॉरवर्ड आणि रिव्हर्स करंट कसा वाहतो त्याच्यातनं ते बघितलं. फॉरवर्डला लो रेझिस्टन्स दाखवणार आणि रिव्हर्सला हाय रेझिस्टन्स दाखवणार. म्हणजेच लो रेझिस्टन्स म्हणजे हाय करंट आणि हाय रेझिस्टन्स म्हणजे लो करंट. अशा रीतीने डायोड